ओल्या दुष्काळावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं नाही असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय। अधिवेशनामध्ये कोणत्याही महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली नाही असाही घणाघात भास्कर जाधव यांनी केलाय। तर मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमध्ये शब्दांचा खेळ होता असं वडेट्टीवार यांनी विधान केलंय। अधिवेशनामध्ये विदर्भातले प्रश्न सुटले नाहीत असंही वडेट्टीवारांनी म्हटलंय। तर एकही दिवस विदर्भातील प्रश्नावर चर्चा झाली नाही असं जयंत पाटील यांनी म्हणत टीका केली आहे। तर सचिन अहिर यांनी ही टीका केली आहे। करता कोणत्याही प्रकारचा त्यांनी या ठिकाणी विषय मांडलेला नाही। जो अवकाळी पाऊस पडला, अतिशय पाऊस पडला, अतिवृष्टी झाली म्हणून मराठवाडा आणि विदर्भ आणि अर्धा संपूर्ण महाराष्ट्र हा ओला दुष्काळ जाहीर करा, ओला दुष्काळ जाहीर करा, हा दुष्काळ जाहीर करा म्हणून सांगितलं। सरकारनं त्याच्याबद्दल भाष्य सुद्धा केलं नाही। मुख्यमंत्र्यांनी घोषणा खूप केल्या, डावोस मध्ये झालेल्या मागच्या वर्षीच्या घोषणा, त्याचा उल्लेख माननीय आमच्या भास्कर जाधवांनी केला। तुम्ही जर पाहिलं तर मागचं भाषण आणि आताच्या याच्यामध्ये काही फरक नाही, फक्त शब्दांचा खेळ केलेला आहे। आणि हे 7 दिवसाचं अधिवेशन म्हणजे वांजोरटं अधिवेशन याचा उल्लेख करावा लागेल। वांजोरटं, ज्याला काही निष्पत्ती नाही, काही निष्पत्ती नाही आणि नाही कुठला ठोस निर्णय, या अधिवेशनाची फलश्रुती आता आम्हाला दिसते आहे। 7 दिवसाचं अधिवेशन मुख्यमंत्र्यांच्या उत्तरांनी पूर्ण झालं। विदर्भातल्या जनतेला 6 आठवड्याचं अधिवेशन घेऊ अशी विदर्भाच्या विलिनीकरणाच्या वेळी जो करार नागपूरचा झाला त्यात उल्लेख आहे। पण एका आठवड्यात आता आम्ही परत निघालो, त्या एका आठवड्यात एकही दिवस विदर्भाची चर्चा सरकारला करावीशी वाटली नाही, याची खंत आम्हा सगळ्यांना आहे। तर विदर्भावर राज्य सरकारकडून अन्याय होतोय या आरोपाला देखील मुख्यमंत्र्यांनी खोडून काढले। विदर्भात काही लाख कोटींची गुंतवणूक आली आहे। सोलर मॉड्यूलमध्ये विदर्भ देशात क्रमांक 1 वर जाणार आहे। तसंच स्टील क्षेत्रात एकट्या विदर्भात 2 लाख कोटींची गुंतवणूक होतीये अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली आहे।